वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोमल रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मोमोज। बघूया मोमोज बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते। मोमोज मध्ये लागणारी सामग्री या प्रकारे मैदा, पत्ता कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदे, पनीर बनवलेले मी घरचंच बनवलेले पनीर घेतलेले, अद्रक लसूण, मीठ आणि काळी मिरचीचं पावडर घेतलेले थोडंसं। पत्ता कोबी छान बारीक अशी किसून घेतलेली आहे। सर्व साहित्य मी किसून घेतलेले, तुम्हाला बारीक कापता येईल तर तुम्ही कापू पण शकतात। पत्ता कोबी, कांदे, गाजरही किसून घेतलेले आहे, शिमला मिरची। आता याच्यात आपण मीठ टाकून 15 मिनिटांपर्यंत राहू देऊ, त्यानंतर याला पुढचं प्रोसेस आपण करू। याच्यात आता मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर छान कालवून घेऊन 15 मिनिटं याला झाकून ठेवू, जेणेकरून याचं सर्व पाणी सुटून जाईल। मग आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं याचं। मैदा घेऊया, याला फक्त आपल्याला पाणी टाकून भिजायचं। याच्यात तेल मीठ काहीच नाही टाकायचंय। तेल मीठ कधी टाकणार तुम्ही तर ते अमुक वेळेस ते लाल लाल होऊ शकतात। आपलं कणिक छान भिजल्या गेलेलं आहे। आता याला 10-1 मिनिटं राहू देऊ, जास्त कडकही नाही जास्त मऊही नाही ठेवलेलं याला, बघू शकतात। आता याला 10 मिनिटं राहू दे। तोपर्यंत आपण मोमोज मध्ये जी चटणी खातात ना ती चटणी बनवणार आहे आपण। आता याच्यामध्ये टमाटे घेतलेले मी 4, त्यांना मधून असा कट मारलेला आहे, पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आता अगोदर आपण टमाटे टाकून देऊ। मिरच्या घेतलेल्या आहे, लाल मिरच्या, कांदे घेतलेले थोडं अद्रक लसूण टाकू याच्यामध्ये आणि याला छान मऊ शिजू देऊ आपण, त्यानंतर याची चटणी बनवू। आता याला शिजू देऊ। आता आपले 15 मिनिटं झालेले, बघू शकता मीठ टाकल्याने याच्यात किती पाणी सुटलेले। आता याचं पूर्ण छान पाणी काढून घेऊ। हाताने पण पिळता येईल, पण रुमालात टाकून कधी पिळलं ना एकदम छान कोरडं पिळल्या जाईल, भरपूर पाणी निघते त्याच्यात। याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं, पाणी पूर्ण निघतील तेव्हाच मोमोज आपले चांगले येतील। याच्यात कधी पाणी राहिलं तर मोमोज व्यवस्थित येणार नाही। सगळे गुलाबाई बसलेली आहे, सगळ्या मुली आलेल्या आहे, माझी इकडे शूटिंग चालू आहे। त्या किचन मध्ये येऊन उभे राहून मला बघतायत। सगळ्यांनी हाय करा। तुला काहीतरीच वाटतंय बॉय, काय करतायत असे। याच्यातलं आपलं सगळं पाणी काढलं गेलेले, पूर्ण कोरडं झालेलं आहे। हे एवढं पाणी निघालं त्याच्यामध्ये, हे बघा। आता याच्यामध्ये आपण पनीर किसू, अद्रक लसूण। पनीर तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नसेल आवडत तर काय पनीर एवढं टाक नाही पण टाकलं तरी चालेल। हे अद्रक किसून टाकते मी याच्यामध्ये। अद्रक नंतर टाकायचंय आपल्याला, अद्रक आणि लसूण। लसूण किसून टाकते मी याच्यामध्ये। पनीर टाकते मी याच्यामध्ये। हे तुम्ही अगोदर शिजवू पण शकतात, पण शिजवलेलं मला आवडत नाही, असं कच्चच बनवतो छान लागतं। नाहीतर तुम्ही अगोदर याला शिजवून नंतर मग शिजवलंय पत्ता कोबी गाजर ते पाणी काढल्यानंतर शिजवणार ना, त्यानंतर हे टाकायचं। मग तुम्ही त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि पनीर नंतर टाकू शकतात, पण मला हे शिजवायचं नाही, मी असं कच्चच भरणार आहे त्याच्यामध्ये। पनीरही आपलं छान किसलं गेलं बघा। हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे। थोडीशी मिरची टाकते, हिरवी मिरची कुठून टाकते मी याच्यामध्ये, काळी मिरीचं पावडर थोडंसं। आता याला छान मिक्स करू। पनीरची रेसिपी तुम्हाला कधी हवी असेल तर मला तसं कमेंट मध्ये सांगा, नेक्स्ट व्हिडिओ मी पनीरचाच बनवेल। आपले टमाटे कोथिंबीर हे छान शिजलेले आहे। आता याला आपण काढून घ्यायचं, पाणी गाळून घ्यायचंय, नंतर याची आपण चटणी बनवू। थोडं गार झाल्यानंतर याची आपण सालटे काढू, वरची साल काढून घ्यायची नंतर आपल्याला।
अजून एक बनवून दाखवते तुम्हाला मी. या बघा, असे एक एक पत्ती अशी जवळ जवळ करायची. पातळ जास्ती जाडही नाही, जास्त बारीकही नाही करायचं. आता एवढं झालं आपलं. आता याला असं जोडून द्यायचं. हे बघू शकता तुम्ही छान. आता मी मोदक सारखे बनवते. आता याला तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही बनवू शकतात. मी मोदक सारखेही खाल्लेले आहे ना, असे वेगळे डिझाईनचे पण खाल्लेले. आता वरची चोच याला आपली तोडून घ्यायची. हा बघू शकता, एक अजून केलेला आहे मोदक सारखा. एवढे मोमोज बनलेले माझे. मी 2 प्रकारचे बनवलेले. अगोदर असा खाल्लेला होता, नंतर असा खाल्ला. दोघं प्रकारचे बनवलेले. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बनवू शकता. आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे. आता याला ठेवू आपण. गायनीला अगोदर तेल लावून घेतलेले. तेल वगैरे लावूनच ठेवा. टमाटे वगैरे कोथिंबीरच्या काड्या सगळ्या मिक्सर मध्ये टाकलेले. आता याला दळून घेऊ. पाणी वगैरे याचे काढलेले. मी टमाट्याची वरची साल काढून घेतलेली. आता याचे आपण अगोदर मिक्सर मध्ये दळून घेऊ. हे आपलं छान दळले गेलेले. आता आपण याची चटणी बनवून घेऊ. हे आपले मोमोज झालेले पहिली बॅचचे. आता दुसरी बॅचचे ठेवू. 15 मिनिटं आपले पूर्ण झालेले. आता दुसरी बॅचचे मी सगळे मोदक सारखेच बनवलेले. तुम्हाला जसे आवडतील, जसे सोपे वाटतील तसे तुम्ही बनवा. आता यालाही 15 मिनिटं झाकून ठेवू. तेल गरम झालेले. याच्यात आपण अगोदरच सगळं टाकलेलं होतं. आता याच्यात आपल्याला काहीच टाकायचं नाही. अद्रक लसूण सर्व टाकलेलं होतं. याच्यात वरून फक्त थोडं तिखट टाकलं मी. थोडं मीठ टाकू. 5-1 मिनिटं उकळू देऊ. याला आपली चटणी झालेली मोमोजची बघू शकतात. अजून याला थोडं उकळल्यानंतर छान घट्ट होईल. त्याच्यावर आता आपण छान तूप टाकून घेऊ. तूप टाकल्याने चव अजून छान लागते. इथे आपले मोमोज झालेले बघू शकतात किती छान दिसत आहेत. इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट